नागपूर राडेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर उचललं महत्त्वाचं पाऊल. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून आठवड्याच्या सुरुवातीला नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. 2 गटांमध्ये झालेल्या या राड्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. नागपूरच्या महल भागात हा राडा झाला होता आणि यामध्ये वाहनं फोडण्यात आली, वाहनांना आगी लावण्यात आले, जाळपोळ, हिंसाचार झाला. पोलीस, अग्निशमन दलाचे जवान या हिंसाचारात जखमी झाले. नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीच्या घटनेनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडमध्ये आलेले आहेत. मुंबईत MIDC पोलिसांकडून मरोळ, माफखान नगर परिसरात आणि संवेदनशील भागात मॉकड्रिल आणि रूट मार्च काढण्यात आला. रमजान ईद आणि गुढीपाडवा सणानिमित्ताने मुंबई पोलिसांकडून संवेदनशील भागामध्ये दंगलविरोधी पथकाकडून मॉकड्रिल करण्यात आलं. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत MIDC आणि अंधेरी पोलिसांकडून संवेदनशील भाग मरोळ, माफखान परिसरात हे मॉकड्रिल पार पडलं. अंधेरी विभागाअंतर्गत अंधेरी आणि MIDC पोलीस स्टेशन या दोन्ही पोलीस स्टेशन मार्फत आगामी रमजान ईद त्याचप्रमाणे जो गुढीपाडवा सण आहे या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर परिसरामध्ये शांतता राखण्यासाठी त्याचप्रमाणे पोलीस दलाचे एक पथसंचलन आणि पोलीस दलाचे जी सध्याची पूर्ण तयारी दाखवण्यासाठी आज ही दंगा काबू योजना मरोळ आणि काजूवाडी या 2 भागामध्ये घेण्यात आली. त्याचप्रमाणे दोन्ही ठिकाणी आपण सर्व पोलीस दलाचे रूट मार्चचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये दोन्ही पोलीस ठाण्याचे एकूण मनुष्यबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि आमचे जवळपास 50 ते 60 जवान असे या रूट मार्चमध्ये सहभागी आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.